आई, आज काय स्पेशल बनवतेस? हे बघ शिवळ्या आणल्यात ह्याच एक शिप्पी सुक्का बनवते. एक नंबर आई, चालेल. एक शिप्पी सुक्का बनवण्यासाठी मी इथे शिवल्या आणल्या होत्या. तर त्या सुरुवातीला आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया, कारण त्यावर वाळू असू शकते. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया, त्यात स्वच्छ धुतलेल्या शिवल्या घालूया आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा घालूया. या शिवल्यांना आपण 7 ते 8 मिनिटे उकडवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, ह्या पूर्णपणे उघडल्या गेलेल्या आहेत, म्हणजेच या छान अशा उकडल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूंपैकी एकामध्ये शिवल्यांचा बाव आहे, तीच बाजू आपल्याला घ्यायची आहे. सुक्का मसाला बनवण्यासाठी आपण इकडे वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि थोडी कोथिंबीर घेऊया. ह्याची आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. एकीकडे आपलं पातेलंसुद्धा गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 ठेचलेलं लसूण, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा नरम पडला की त्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालूया. ते सुद्धा छान असं परतवून घेऊया. इकडे आपला टोमॅटोसुद्धा मस्त असा नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. तर पाव चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती मसाला घालूया. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. तेल सुटायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण घालूया तयार केलेली पेस्ट. आता ही पेस्टसुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घेऊया. जोपर्यंत यातला ओलावा निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. आता यात आपण उकडलेल्या शिवल्यांचं पाणी घालूया. साधारण मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा आपण झाकण देऊया आणि तेल वर येईपर्यंत शिजवून देऊया. 2 ते 3 मिनिटात तेलसुद्धा वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि 3 ते 4 पाकळ्या कोकमच्या घालूया. पुन्हा आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. सर्व साहित्य मस्त असे एकजीव झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये एक शिप्पी शिवल्या घालूया. पळीच्या मदतीने आपण हे सर्व वरखाली करून घेऊया, जेणेकरून हा सर्व मसाला या शिवल्यांना लागेल. आपल्याला या शिवल्या अजून 10 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. इकडे आपली 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. नंतर ओलं किसलेलं नारळसुद्धा घालूया, त्यामुळे आणखीन छान अशी चव येईल. आमच्या घरामध्ये हे एक शिप्पी सुक्का खूपच आवडीने खातात, कारण हा खरंच खूप टेस्टी लागतो. ह्याच्यामध्ये ना एकदम सुक्का बनवायचा, अजिबात पाणी ठेवायचं नाही, त्यामुळे ह्याची टेस्ट अजून छान लागते. हा एक शिप्पी सुक्का तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही जर अशा पद्धतीने हा एक शिप्पी सुक्का बनवलात ना, तर तुम्ही हे नेहमीच बनवणार, ही माझी गॅरंटी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.